सोलापूरमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध मोर्चा जो आहे तो या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। आपण पाहतो या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे। वेगवेगळ्या मागण्या घेऊन या ठिकाणी राज्य शासनाच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे तो रस्त्यावर उतरलेला आहे। काय नक्की मागण्या आहेत, कशासाठी आपण रस्त्यावर उतरलेले आहात? प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून आम्ही परवाच जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी निवेदन दिलं की बाबा जे महानगरपालिकेचे जे अधिकारी आरोग्य अधिकारी आहेत राखी माने यांची जी नियुक्ती झालेली आहे ती नियुक्ती आपण तपासा, त्या ठिकाणी त्यांची डिग्री तपासा। आणि आमचे शहराध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णींनी त्यांच्या गेल्या 2 महिन्यापासून त्यांच्या विरोधात जो आवाज उठवला, त्यांना त्या ठिकाणी नियुक्ती रद्दबातल करण्यासाठी जो प्रयत्न केला, त्यांच्या त्या चिडून त्यांनी जो खोटा गुन्हा खंडणीचा दाखल केला, अशा या ज्यांची पदवीच नाही अशा आरोग्य अधिकाऱ्याला त्या ठिकाणी आणून बसवलंय। सोलापूरकरांच्या जीवाशी खेळण्याचा जो आरोग्य मंत्री असतील, आपले नगरविकास खाते असेल, महानगरपालिका असेल, यांनी जो घाट घातला आहे तो तात्काळ थांबवा आणि या राखी माने यांना निलंबित करा, अशी आमची प्रमुख मागणी आहे। दुसरी मागणी आहे जी लक्ष्मी विष्णू कामगार मिलचे जे कामगार आहेत, गेल्या 28 वर्षापासून आपण पाहताय त्यांचा लढा, 28 वर्षापासून ते लढत आहेत, तरीसुद्धा त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या हक्काचं घर मिळालं नाही। देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून एक ठराव पास झाला आणि तो ठराव घेऊन आम्ही त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना, पालकमंत्री साहेबांना भेटलो, महानगरपालिकेच्या आयुक्तांना भेटलो, तर त्यांच्याकडनं सांगण्यात आलं की असे हजारो ठराव महानगरपालिकेत पास होतात आणि त्या ठिकाणी हा ठराव त्याच प्रकारचा झालेला आहे, आम्हाला काही विचारू नका, अशा प्रकारचं हात वर करण्याचं काम त्यांनी केलं। आज कोणी 80 वर्षाचा आहे, कोण 90 वर्षाचा आहे, कोण 70 वर्षाचा आहे, अशा लोकांना जर आपण न्याय मिळवून देत नसाल तर हे दुर्भाग्य आहे। आमची प्रमुख मागणी त्याही पुढे जाऊन जे मराठा आणि मुस्लिम समाज आहे, मनोजदादा जरांगे पाटील ज्या पद्धतीने आज आंदोलनाला बसले आहेत ते आंदोलन करत आहेत आणि दोन्ही बाजूचे नेते हे भांडणं लावून समाजात जे तेढ निर्माण करायचे तो तात्काळ थांबवा आणि या दोन्ही समाजाला त्या ठिकाणी आरक्षण द्या आणि जो महाराष्ट्रात सध्या अराजक माजलेलं आहे ते तात्काळ थांबवा, अशी आमची मागणी आहे। काय इशारा असेल जर मागण्या मान्य नाही झाल्या? आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या घरापर्यंत जाण्याचा आम्ही काही विचार केला होता, पण आदरणीय आमच्या पक्षप्रमुखांनी सांगितलं की 9 तारखेला आपल्या संभाजीनगरला जो महत्त्वाचा मोर्चा आहे तो झाल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांसमोर आपली भूमिका मांडतो, आपल्या म्हणजे आमच्या प्रहारच्या वतीने, सोलापूरच्या वतीने। आणि तशी जर मान्यता म्हणजे की मान्य झाली नाही तर अचानकपणे कुणालाही न कळता अचानकपणे हजारो लोक विष्णू मिल कामगार असतील, सोलापूरकर असतील, आमचे प्रहार जनशक्ती पक्षाचे सगळे पदाधिकारी घेऊन अचानकपणे वर्षा बंगला आम्ही गाठणार। भाई काय इशारा असेल कामगारांना घरं मिळालेली नाहीत? कामगारांना घरे मिळाले नाही तर मुख्यमंत्र्यांचा बंगला आम्ही ताब्यात घेणार आहोत। कारण काय, तुम्हाला सांगतो की प्रभू श्रीरामाचा वनवास 14 वर्षाचा होता, पण 28 वर्ष झाले लक्ष्मी विष्णू कामगारांना अजूनपर्यंत घर भेटत नाहीये। ही प्रमुख मागणी आणि अनेक राज्यकर्ते, चंद्रकांत दादापासून ते सगळेजणच, सुभाष देशमुख असेल, चंद्रकांत दादा हे खोटारडे आहेत 1 नंबरचे, त्यांनी आश्वासनं देऊन या लोकांना थांबवलं। सहकार मंत्री असताना सुभाष देशमुख याच ठिकाणी, याच पवित्र धर्तीवर, याच ठिकाणी येऊन त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन मागे घ्या, मी सहकार मंत्री, मी तुमची मागणी मान्य करून घेतो, पण सुभाष देशमुख विसरले। हे मागणी घेऊन आम्ही इथं रस्त्यावर, दुसरी गोष्ट सांगतो, मी ओबीसी आहे, मी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देणारा व्यक्ती आहे, मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देणारा व्यक्ती आहे। मराठा आणि ओबीसी मध्ये भांडणं लावण्याचे काम काही लोक करतायत, ते थांबवा तात्काळ। मनोजदादा जरांगे चांगल्या पद्धतीने आंदोलन करतात, मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, अनेक पोरं त्या ठिकाणी आपलं बलिदान दिले। तर मी या माध्यमातून सांगतो, मी जरी ओबीसी असलो तरी ओबीसीचे नेते जे आहेत त्यांना ज्यांनी कुणी उठून बसवलंय त्यांना सुद्धा सल्ला देतो की हे कुठेतरी थांबवा, महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करू नका। आणि राहिला तिसरा विषय महत्त्वाचा, सोलापूरची आरोग्य व्यवस्था सध्या वाऱ्यावर आहे। जे एलिजिबल पर्सन पाहिजे, जे पात्र व्यक्ती पाहिजे, ते पात्र व्यक्ती डॉक्टर राखी माने नाही आहेत। राखी मानेला निलंबित करून त्यांची नियुक्ती रद्द करा आणि मंत्रालयातून उपसचिव आहे जेवढीकर त्याला निलंबित केलं पाहिजे, अशी आमची प्रमुख मागणी आहे। पण पाहते वेगवेगळ्या मागण्या घेऊन जे आहे ते प्रहार जनशक्ती पक्ष जो आहे त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला आहे आणि आपल्या मागण्या त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन विनोद नाबादकर, सागर सुरोसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।